नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केलेत. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: विष्टाखाती गाय म्हणे द्विजमाता, शूद्रास पीडिता पुण्य वाटे. यज्ञामध्ये आर्य घोडे गाया खाती, इंग्रजा निंदिती म्लेच्छासाठी. कल्पनेचा धर्म शूद्रास दाविती, हरामाचे खाती त्याचे घरी. पशुपेक्षा शूद्र भटा वाटे दृष्ट, सत्ता सत्य भ्रष्ट ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींमध्ये समाजातील काही लोकांच्या दुटप्पी वागणुकीवर टीका केली आहे. अर्थ असा की काही लोक गायला आई मानतात, तिची पूजा करतात, पण त्याचवेळी शूद्रांना त्रास देतात आणि त्यातच पुण्य समजतात. म्हणजेच खऱ्या मानवतेपेक्षा दिखाऊ धर्माला महत्त्व देतात. काही लोक स्वतः चुकीच्या गोष्टी करतात, पण इंग्रज किंवा इतर लोकांची निंदा करतात. हे लोक शूद्रांना खोटे बनावट धर्म शिकवतात, पण स्वतः मात्र त्यांच्याच घरी जाऊन खातात. बोलणे आणि वागणे यात फरक असतो हे दाखवले आहे. ज्योतिबा फुले म्हणतात की काही भट म्हणजेच ब्राह्मण शूद्रांना जनावरापेक्षा वाईट समजतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःच सत्य आणि नीतीपासून दूर गेलेले असतात. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.